सोलापूर शहरात केवळ मोठ्याने वाजणाऱ्या साऊंडचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने 19 वर्षीय गर्भवतीचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे। सोनी गणेश रामपुरे व 19 राहणारा अलकुंटे चौक परिसर सोलापूर असे त्या गर्भवतीचे नाव आहे। या घटनेत सोनीच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे। सोनी म्हेत्रे या तरुणीचा एका वर्षापूर्वी गणेश रामपुरे याच्याशी विवाह झाला होता। सध्या ती गरोदर होती। रविवारी घरासमोर राहणारा बापू सुरेश आरगोळे व 26 हा घराबाहेर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून लहान मुलांसोबत नाचत होता। घरासमोरच त्याचा गोंधळ सुरू होता। सोनीची आई लक्ष्मीराम म्हेत्रे यांनी माझी मुलगी गरोदर आहे, कृपया साऊंड बंद कर, गोंधळ थांबवा असे बापूला सांगितले। सोनी हिनेही त्याच्याकडे आवाज कमी करण्याची विनंती केली होती। त्यावेळी संशयिता रूपीने सोनीचे डोके भिंतीवर जोरात आपटले। यात सोनी जागीच बेशुद्ध पडली आणि दवाखान्यात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला। आमच्या बहिणीला असं केलं तिने। आम्ही नुसतं का म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबले, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। आमच्या बहीण काय तर म्हणली तर ते चुकीने काय तर आम्हाला सांगायचं होतं, नाही सांगितलं तिने। असं करून गेले तिने। आमच्या बहिणीला गळा दाबून मग पाडून गेले पळून, मग आलंच नाही घरीच्या तिथं। काय बहिणीचं नाव काय? सोनाली, सोनी का सोनी आडनाव ओळा दिदी गणेश रामपुरे, गणेश रामपुरे त्यांचं। किती जण होते ते सगळे? प्रेग्नंट होतं तिने। 9 महिना चालतं। कोणतेच पोरग होतं, पोटात बाळ होतं, समोरचं तेच पोरग होतं, अजून कोण होतं? गीताबाई मेत्रे होते तिने। काय नाव तुमचं? लक्ष्मी मेत्रे। काय झालं होतं रात्री? रात्री काय नाही, ते टेप लावले होते। जरा आवाज कम कर बाबा, पोरगी असा आहे, डीलर आहे, मग कम कर म्हणून एवढंच म्हणले। पोरगी काय बी म्हणलं नाही त्याला। आल्याला गळाच दाबवले त्याला। पोटात होती पोरगी। एवढंच बाणन बघ, काय बाणन। किती वाजता झालं? 3 वाजता झाले, सकाळी 3 वाजता, दुपारी। चटप 4 अయింది, इकडे चटप 4 अయింది। 5:30 आहे ना। असं दाबले नाही, ते जयंतीचा गाणं लावलं होतं त्याने। पोर कम कर बाबा, आवाज कर नको म्हणला तर आल्याला गाळा सुद्धा दाबले ते। मला बी दाबवले त्याने। पोरगी असं आहे बाबा, सोड म्हणलं तर दाबवले बघ। काय नाव काय ते समोरचं? त्याचा बापू सुरेश आरगोळे। सुरेश